नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल तडकत्या फडकत्यामध्ये. मागच्या वेळी जसं आपण 2 थोर लोकांची मुलाखत घेतली होती, तशीच याही व्हिडिओमध्ये आपण एका महान माणसाची मुलाखत घेणार आहोत. ते ह्याआधीही आमच्या या मंचावरती येऊन गेलेले आहेत. स्वागत करूया छैया छैया सॉन्गचे मानकरी लोकेश शेंडीवाले यांना. नमस्कार सर. नमस्कार. तर हे पाहुणे आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत, तर ह्यांच्यासाठी जोरदार ताली या. तर सांगतोय मी, इंट्रोडक्शन करतोय ना साहेब. तर सुरुवात करूया आपण आजच्या मुलाखतीला. तर आपला पहिला प्रश्न असा आहे की मुलं आणि मुली हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावरती त्या दोघांपैकी बिल कोणी भरलं पाहिजे? असं नाही आहे की बिल एकानेच भरलं पाहिजे, बिल दोघांनीही भरलं पाहिजे. म्हणजे असं हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्ये लिहिलेलं आहे, मी अँड यू म्हणजे मेन्यू. तर पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला कधी शेजारच्या काकूंचा ओरडा पडला आहे का? शेजारच्या काकूनी आम्हाला येऊन लहान असताना मध्ये मारलं होतं. कारण की ते आम्ही त्यांच्या दारामध्ये खेळत होतो, तेव्हा ते आम्हाला बोलायला लागले की काकू बोलतात की किती वेळा तुम्हाला सांगायचं इथे खेळायचं नाही म्हणून. तेव्हा काकूंना मी बोललो की काकू आम्ही ते मोजलं नाही किती वेळा बोललात ते, म्हणून ते काकूंनी आम्हाला खूप मारलं होतं. तुम्ही कधी कोणाला व्हॉट्सॲपवरती जोक पाठवले आहेत का? हा, मी पहिला खूप जोक पाठवायचो मित्रांना. पण अशी एक गोष्ट झाली ना, मध्ये मी अभ्यास करत होतो, तर मित्र मला बोलतो समोरून की भावा जोक पाठव ना, मला जोक पाहिजे. तर मी मित्राला फक्त एवढा बोललो की भावा मी अभ्यास करतो आता, तुला नंतर पाठवतो जोक. तेव्हा तो मित्र बोलायला लागला, वा भारी जोक मारला असते, अजून पाठवतो. तेव्हापासून मी मित्रांना जोक पाठवायचेच बंद केले. तुमच्यामुळे कधी कोणा नवरा बायकोमध्ये वाद झाला आहे का? जेव्हा एकदा समोरच्या घरामध्ये भांडणं चालू होतं, तेव्हा मी गेलो घरी. तेव्हा मम्मी मला बोलायली की जा जरा त्यांच्या इथे आणि त्यांची भांडणं सोडवायचा प्रयत्न कर. नवरा बायकोची चालू होती तेव्हा, जा बोलते घरी भांडणं सोडवायचा प्रयत्न. तर मम्मीला मी तेच बोललो की मी त्यांच्या दारामध्ये 1-2 वेळा गपचूपमध्ये गेलो होतो, त्यामुळे ती भांडणं चालू झाली. तुम्ही घरातल्यांची सगळी कामं ऐकतात का त्यांनी सांगितलेली? करतो कामं, पण कधी कधी मला भीती वाटते. कारण की मी घरामध्ये एकदा बसलो होतो जेवायला मम्मी पप्पासोबत. तेव्हा मम्मी मला बोलली की जा बाळा किचनमध्ये जा आणि लोणच्याची बरणी घेऊन ये. तर मम्मीला बोललो ठीक आहे म्हणून जातो, आणि गेलो किचनमध्ये, मला ती बरणी सापडली नाही. आणि मम्मीकडे मी गेलो, मम्मी ती बरणी सापडत नाही. तर मम्मी मला डायरेक्ट बोलाली, तू खूप आळशी झाला आहेस, तू नुसता मोबाईलमध्ये टाईमपास करत असतो. म्हणून मला माहिती होता की तुला बरणी सापडणार नाही, म्हणून मी ती आधीच घेऊन बसली. तुम्ही कधी मित्रांना बाहेर जेवायला घेऊन गेला आहात का? हा, घेऊन गेलो ना मित्रांना जेवायला. एकदा मी मित्रांना बोललो कॉल करून की या म्हणून आपण जेवायला जाऊया माझ्या घरी भेटायला. तर मित्र आले घरी आणि मला मित्र बोलायले चल म्हणून जाऊया आता जेवायला बाहेर. तर गेलो मी मित्रांना घराच्या अंगणामध्ये घेऊन आणि त्यांना बोललो आता बसा इथे. आणि माझ्या हातचं स्पेशल करपलेलं जेवण मी खायला दिलं. धन्यवाद तुम्ही आमच्या या मुलाखतीमध्ये आल्याबद्दल. आपले प्रेक्षकही किती आवडीने ही मुलाखत पाहत आहेत. अशी आपली एकदम पानसट खूप अशी चांगली अशी मुलाखत सक्सेसफुली पार पडली आहे असं मी बोलेन. सर मी काय बोलतो, तुम्ही छैया छैया गाण्याचे मानकरी आहात, तर एक डान्स स्टेप छोटीशी होत जाऊन देत ना इथे, एक झलक. हां, तर सर आपल्यासमोर छैया छैया गाण्यावरती डान्स करणार आहे, छोटीशी झलक दाखवणार आहेत. तर सगळ्यांनी त्याचा आनंद घ्या. म्युझिक. अशा रीतीने बघितलं सरांनी किती छान डान्स स्टेप केलेली आहे. असं वाटत होते की पिचकारी सोडतात पुचुक 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 करून. आय मीन चांगलं डान्स केलात तुम्ही. तर मला यांना हे सांगू इच्छितो मी यांना की बेस्ट इन द वर्ल्ड, सगळ्यात कर्तृत्ववान व्यक्ती असलेले असे. धन्यवाद. हे मी स्वतःला बोलतोय, फक्त मी माझा हात तिकडे तसा केला. आणि तुम्ही या माणसासोबत माझ्यासोबत असे उभे आहात समोर,
हे मला तुम्हाला आणि तुम्हाला पण सांगू इच्छितो मी. काय बोलताय? काय नाही सर, चांगलं वाटलं तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल. तुमचं असं एवढं चांगलं व्यक्तिमत्व बघून पण बरं वाटलं. तर आपली मुलाखत संपलेली आहे असं मी जाहीर करतो. तुम्ही इथून तुम्ही इथून निघू शकता. ते काय नाही, माझ्या शब्दाचा थोडा प्रॉब्लेम आहे ना. नेक्स्ट टाइम मला येणारच नाही. अहो या हो, तुम्ही पण काय लक्षात ठेवाल. काय बोलणार आहे सरांना, असं थोडी असतं. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.